तर राज्यात बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक होतीये। या पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री आता प्रचार मैदानात उतरणार आहेत। फडणवीसांकडून 2 दिवस हा प्रचार केला जाणार आहे। मतदारसंघात जाऊन स्वतः मुख्यमंत्री प्रचार करणार आहेत। बारामती आणि राहुरीत फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत। तर पोटनिवडणुकांसाठी खरं तर आता मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी पोटनिवडणूक आहे। त्याकरता स्वतः मुख्यमंत्री आता मैदानात उतरणार आहेत। बारामती आणि राहुरीत फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर बारामती आणि राहुरी हे दोन्ही मतदारसंघ खरं तर महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। पोटनिवडणूक आहेत, त्यासाठी फडणवीस स्वतः आता मैदानात उतरणार आहेत। निश्चितच कृपा, कारण एकंदरीतच बारामतीची जी पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी असं आवाहन भाजपच नव्हे तर महायुतीकडून करण्यात येत होतं। आणि राष्ट्रवादीच्या या आव्हानानंतरही जरी काँग्रेस सारख्या तगड्या पक्षाने यातून माघार घेतली असते तरी अनेक अपक्ष उमेदवारी रिंगणात आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे राहुरीमध्ये देखील आपण पाहत आहोत की प्राजक्त तनपुरे सारखा एक सक्षम विरोधक भाजपने जरी कुठेतरी बसवला असला तरीही महाविकास आघाडी अद्यापही या ठिकाणी रिंगणात पाहायला मिळते। त्यामुळे या 2 महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला रिंगणात पाहायला मिळतील। 2 दिवस फडणवीस जे आहेत ते या दोनही मतदारसंघांमध्ये प्रचार करताना पाहायला मिळणार आहेत। रूपा जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।